हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी। आता पाकिस्तान सोबत फक्त दहशतवाद आणि पीओके वरच चर्चा। मोदींनी पाकला ठणकावलं। कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा। भारत न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही, मोदींची पाकिस्तानला शेवटची वॉर्निंग। कोणताही हल्ला झाल्यास भारत सडेतोड उत्तर देणार, दहशतवादी आणि त्यांना पोषणाऱ्यांची गय केली जाणार नाही, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला खडसावलं। पाकिस्तान सरकारकडून दहशतवादाला सतत खतपाणी, एक दिवस हा दहशतवादच पाकिस्तानला संपवेल, मोदींनी सांगितलं पाकिस्तानचं भविष्य। पाकिस्तानच्या न्यूक्लिअर कमांडवर हल्ला केला नाही, भारतीय लष्कराकडून स्पष्ट, किराणा हिल्सवर हल्ला न केल्याची माहिती। भारताची एअर डिफेन्स सिस्टीम भेदणं पाकला अशक्य, पाकने वापरलेले तुर्कीचे सर्व ड्रोन भारतानं पाडले, भारतीय सैन्याने दाखवले पाक विरोधातील कारवाईचे व्हिडिओ आणि फोटो। जर तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर आम्ही व्यापार करणार नाही, अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत पाकिस्तान युद्ध थांबलं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। आम्ही भारत पाकिस्तानमधील आण्विक संघर्ष टाळला, अणुयुद्धाचा धोका टळल्यानं कोट्यवधी लोकांचे प्राण वाचले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थोपटली स्वतःचीच पाठ। विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही, मात्र संरक्षण विषयक माहिती गोपनीय ठेवावी लागते, त्याऐवजी सर्वपक्षीय बैठक बोलवा, विशेष अधिवेशनाबाबत शरद पवारांचं विधान। भाजप देशभर 13 मे पासून काढणार तिरंगा यात्रा, भाजप नेते आणि मंत्री करणार नेतृत्व, ऑपरेशन सिंधूरच्या कामगिरीची देणार माहिती। नागपुरात खदाणीत बुडून 5 जणांचा मृत्यू, दुर्घटना की आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू। 17 मे पासून उर्वरित आयपीएलचे सामने खेळवले जाणार, 3 जूनला फायनल, भारत पाक तणावामुळे स्थगित केलं होतं आयपीएल।